आपल्या प्रभागामधील मतदारांना आपण काय आवाहन करणार आहात? गेली 17-18 वर्ष झाले आम्ही काम करतोय. कामाचा मोबदला म्हणून आम्हाला मतदान रूपी त्यांनी आशीर्वाद द्यावे आणि पुणे महानगरपालिकेमध्ये जाऊन आम्हाला कामाची संधी द्यावी त्यांनी. तेवढंच सांगते. कोथरूडमधील प्रभाग क्रमांक 11 मधील इच्छुक उमेदवार दीपालीताई डोक हे आज आपल्या चॅनलला मुलाखत देत आहेत. नमस्कार, मी दीपाली संतोष डोक, प्रभाग 11 मधून सर्वसाधारण महिलेमध्ये मी इच्छुक आहे आणि गेले 17-18 वर्ष झाले आम्ही काम करतोय. लोकांची समस्या जाणून घेतोय आणि त्याच्यावरती आम्ही पुरेपूर काम करण्याचा प्रयत्न करतोय. ताई, आपल्या प्रभागामध्ये जनतेच्या काय समस्या आहेत? जनतेची समस्या अशा आहेत की त्यांना ड्रेनेजचा लाईन, पाण्याचा प्रश्न, कचऱ्याची समस्या आणि मुलांना खेळायला ग्राउंड नाहीये. त्या समस्येवरती काम करायचा प्रयत्न आम्ही खूप करतो. निवडून आल्यानंतर ताई, आपलं विजन काय असणार आहे आपल्या प्रभागासाठी? माझ्या प्रभागासाठी मला पहिला परिसर माझा स्वच्छ करायचा आहे, सुंदर ठेवायचा आहे आणि तरुण पिढी बिघडत चालली आहे. दारूच्या नशे, व्यसनच्या आहारी खूप चालली आहे. ते सुधारण्याचा प्रयत्न करेल आणि ड्रेनेज लाईन, पाण्याचा प्रश्न तो खूप आहेच, तो सोडवण्याचा प्रयत्न करेन. कचऱ्याच्या समस्या आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करेल आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी पण विरंगुळा केंद्र सुरू करेल. आपल्या प्रभागामधील मतदारांना आपण काय आवाहन करणार आहात? गेली 17-18 वर्ष झाले आम्ही काम करतोय. कामाचा मोबदला म्हणून आम्हाला मतदान रूपी त्यांनी आशीर्वाद द्यावे आणि पुणे महानगरपालिकेमध्ये जाऊन आम्हाला कामाची संधी द्यावी त्यांनी. तेवढंच सांगते.